शुभ सकाळ सर्वांना। तर चला आता मी चालली टेरेसवर, कारण मला फुलं तोडायची. तर आज जे आहे ना पुसातला पहिला रविवार आहे. पुसातल्या रविवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर चला आता सकाळची मॉर्निंगची टाईम आहे आणि मला जायचं आहे टेरेसवर फुलं तोडण्यासाठी। आणि आज काढायचं आहे मला शेवंतीच्या फुलाचा मस्त सूर्यनारायण। तर चला पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा। शुभ सकाळ माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, अगदी मनापासून माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज आहे रविवारचा दिवस आणि सकाळचा मॉर्निंगचा टाईम आहे, झाले 6 वाजले तर आणि थोडा थोडा सूर्यप्रकाश पण निघू लागला आहे। आणि आज आहे पुसातला पहिला रविवार। तर पहिल्या पुसातल्या रविवारची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर चला माझी तर पूजेची तयारी व्हायली आणि तुमची पण पूजेची तयारीच होत असेल। तर चला मी आता चालली आहे टेरेसवर, कारण मला तोडायचे फुलं ना शेवंतीचा जे आहे ना सूर्यनारायण जे मला काढायचं आहे। तर पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा। चला तर मंडळी, या झाडाला इतके फुलं निघले होते की नाही आपल्या, आणि झाडाला इतका गुलाबाला इतका भर आलाय की नाही, फुलं की नाही चौकडले थोडे थोडे म्हणून की नाही पूर्ण मंदिर आहे ना असं फुलानं सगळं भरून चाललंय। आणि मला की नाही फुलं जितके असले ना देवाला तेवढं पूजा करायला की नाही खूप आवडतंय। आणि घरामध्ये पण की नाही असे फुलं वगैरे वाहून पूजा केली नाही की एकदम वातावरण एकदम सुंदर आणि प्रशस्त होतंय, जसं की कुणी घरात पण नसलं ना आणि देवाला आपलं सजवलेलं स्वच्छ रोजचं पूजा केली ना की मन आपोआप घरामध्ये रमतंय। तर चला पूजेचं साहित्य काढून घेतलंय ना आता की नाही संक्रांतीचा महिना आहे, तर आता 4 पुसातले रविवार या असू दे 5 तर तिळाचा प्रसाद करीत असते। तर बिबे घेतलेत मी, तर पुन्हा की नाही बिबाची फुलं, बोरं, पुन्हा आपलं जांभळं आणि वस्त्र माळ सगळं जे आहे ना पूजेचं साहित्य काढून घेतलंय। तिळाचा साखरेचा प्रसाद केला आणि तर चंदनाने जे आहे ना सगळं सूर्यनारायण मी काढून घेतलंय। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मला आज सूर्यनारायण जे आहे ना पूर्ण शेवंतीच्या फुलाचाच काढायचा आहे आणि सगळं त्यानं सजवायचं आहे। कारण आता किती रविवार येऊ द्या, प्रत्येक रविवारी की नाही वेगवेगळ्या फुलानं जे आहे ना मी सूर्यनारायण काढत असते। ह्या वर्षी नाही तर दरवर्षी मी असंच करीत असते। आणि मला फुलानं की नाही नारायण काढले खूप छान असं आवडतं आणि एकदम सुंदर दिसन। शेवंतीचे फुलं सुकत पण नाहीत, तर संध्याकाळवर पूजा की नाही अशी सुंदर आणि घवघव अशी टवटव दिसती। तर चला इथं मी पूजा करून घेते। चला पूजा वगैरे करून घेतली, आरती पण करून घेतली। दिवस निघायच्या आधीच पूजा करा म्हणतात, पण 6-7 तर नक्कीच वाजतात बघा। किती लवकर आवरून हे करायला गेलं ना घरातले सगळे काम जे आहेत ना आपल्यालाच करावं लागतात। तर 7:30-8ची टायमिंग व्हायली, घरची पूजा झाली, पुन्हा देव पण भरपूर आहे त्याच्यामुळे टाईम पण खूप लागतो। तर चला छान अशी पूजा करून घेतली आणि तुमच्या सर्वांच्या ताईंची पण पूजा झालीच असेल। आणि चला पूजा वगैरे झाली, घरदार पुसत बसले की नाही की 11:30 ते 12 वाजतात पूजा करायला, म्हणून आधी सगळं स्वच्छ निर्मळ सगळे घर केले। आणि पूजा ते सगळी झाली की नाही की मस्त आपलं गोमित्र पुन्हा आपलं जे आहे ना फरशीचं लिक्विड टाकून जे ना मी तर फरशी पुसून घेते। आणि कंपल्सरी मी गोमित्र आणि थोडंसं मीठ जे आहे ना पोछा लावताना टाकत असते, कारण निगेटिव्ह एनर्जी जी असते ना घरामध्ये आपल्या राहत नाही। आणि की नाही गोमित्र एवढं पवित्र वस्तू कोणतीही नाही आहे, त्याच्यामुळे गोमित्र कंपल्सरी मी घरामध्ये वापरत असते जेव्हा की पोछा वगैरे लावत असते ना। आणि सणावाराला तर चौकडा असं शिपडीत पण असते। तर चला इथं जे आहे ना सगळ्या घराला मी पोछा लावून घेते। तर चला मी 3च माणसं, पण तिघांची पण आवडा-निवड वेगवेगळी असती। तर आकाशला पोहे खायचे होते, त्याच्यासाठी पोहे केले आणि पुन्हा जे आहे ना सगळा स्वयंपाक करून जे नैवेद्य दाखवला देवाला। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये। पुसातला पहिला रविवार आणि त्याच्यासाठी मस्त आपल्या साजूक तुपातला असा शिरा केलाय मी इथं। आणि इथं केली मग जसं की नाही
घेवड्याच्या शेंगा, वांगे, मेथी, कोथिंबीर अशी टाकून मिक्स भाजी केली आहे. आणि इथं लावलाय मी भात थोडासाच, कारण आकाशला सकाळी पोहे केले होते. आणि आता इथं 2, 3, 4, 5 चपात्या टाकून घ्यायच्यात मला.